अखिल भारतीय अधिवक्ता परिषद विदर्भ प्रदेश जिल्हा यवतमाळ नेर बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने न्याय मंदिरात अधिवक्ता परिषदेची स्थापना दिवसाच्या निमित्त अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून न्याय मंदिरातील न्यायमूर्ती व्ही.एस. शिंदे हे मंचावर विराजमान होते। अध्यक्षस्थानी सरकारी वकील ॲडव्होकेट आशा ठाकरे, प्रमुख मार्गदर्शन म्हणून उपमुख्य लोक अधिरक्षक ॲडव्होकेट हर्षवर्धन देशमुख, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट चंद्रशेखर गायणार, ॲडव्होकेट बाबा चौधरी, ॲडव्होकेट मनीषा पांगरकर, ॲडव्होकेट नितीन वानखडे व्यासपीठावर विराजमान होते। न्यायाधीश व्ही.एस. शिंदे यांचे स्वागत ॲडव्होकेट सुरेश जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन केले। मुख्य मार्गदर्शन करताना न्यायाधीश असे म्हणाले की येत्या 27 तारखेला या न्याय मंदिरात लोक अदालत ठेवण्यात आली आहे। त्यामध्ये अनेक प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहे। त्यामुळे या लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा असे मोलाचे मार्गदर्शन करून निरोप घेतला। अधिवक्ता परिषदेच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने नवीन लागू झालेल्या फौजदारी कायद्याची माहिती या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून ॲडव्होकेट हर्षवर्धन देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। यावेळी नेर बार असोसिएशनचे ॲडव्होकेट स्वाती जेठे, प्रमोद शेंडे, जावेद शेख, कमरुद्दीन मलसन, बाबा चौधरी, लतीफ मिर्जा, सुरेश जाधव, बी कावरे, नितीन वानखडे, राधेश्याम अग्रवाल, हर्षल राठोड, रोहित चौधरी, शीतल राठोड, ॲडव्होकेट संदीप हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट खुशबू मेश्राम यांनी केले। यांच्यातर्फे जो कार्यक्रम या ठिकाणी जी अभ्यासिका ऑर्गनाइज करण्यात आली नेर न्यायालयामध्ये, त्यामध्ये 3 नवीन कायदे जे 1 जुलै 2024 पासून अंमलात आले आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी गावकऱ्यांना, वकिलांना, पोलीस मंडळी, न्यायाधीशांच्या हजेरीत या ठिकाणी आम्ही सविस्तर चर्चा, त्याप्रमाणे मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आलं, जेणेकरून आम जनतेलाही या नवीन कायद्याबद्दल माहिती मिळेल आणि जी काही सुधारणा या ठिकाणी झाली आहे त्याबद्दल सुद्धा जी माहिती या ठिकाणी देण्यात आली। नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर।